लीगल नोटिस? हा बाबा बोला. वेद, हे तू खूप चुकीचं केलंस. रेणुकाला इकडं पाठवून तू सगळी लाज लज्जा सोडून तिकडे राहिलायस ना, हे खूप चुकीचं केलंस. मी चुकीचं केलंय? आणि तुम्ही दादांना जे म्हणालात की या दोघांना परत पाठवू नका किंवा फक्त मी एकट्याने परत यावं, हे म्हणणं चुकीचं नव्हतं का बाबा? बघा, माझ्या लक्षात आलं की तुम्ही मला रेणुकापासून वेगळं करायचा प्रयत्न करताय. आणि काही झालं तरी मी रेणुकाची साथ सोडणार नाही. आणि बाबा, मला प्रॉपर्टी किंवा पैशाची हाव नाहीये. त्यामुळे त्यासाठी मी रेणुकाला सोडून परत येईन असं वाटत असेल तर तुम्ही चुकताय. हे बघ, ती मुलगी संसार करू शकत नाही. पुढे होणारा त्रास वाचवण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय, समजून घे. बाबा, या तुमच्या चुकीच्या विचारांमुळेच आपल्यातलं अंतर वाढत चाललंय. हे तुम्हाला का कळत नाहीये? हे अंतर का वाढतंय याचा सुद्धा तू एकदा नीट विचार कर. म्हणजे अशा प्रकारे तू आमच्या कुटुंबाची वाट लावायची ठरवली असत. एक स्त्री असून तू हे विसरतेस की लग्नानंतर आई वडिलांच्या घरचे नियम विसरून सासू सासऱ्यांच्या घरच्या नियमाप्रमाणे स्वतःला बदलावं लागतं. अब तिला स्वतःला कुठे बदलायचंय? तिला तर आपल्याला बदलायला लावायचंय. त्या मुक्तासारखा आगाऊपणा करायला बघतीये. त्यात आता या घरच्या एकुलत्या एक लेकाला त्याच्या आई वडिलांपासून दूर केलंस तू. हो, असं काय करताय? तुम्हीच म्हणत होतात ना की दोघेही वेगळे राहा, जिकडे राहायचंय तिकडे राहा, पण घरी परत येऊ नका असं. मग आता मी परत येऊ नये म्हणून स्वतःच्या मुलाचा त्याग करायची सुद्धा तयारी दाखवली होती तुम्ही. मग असा कसा अचानक पाजर फुटला? बघा ना, तुमचं नशीब केवढं फुटकंय. मुलगा लांब गेला आणि सून घरात आली. जाऊ दे, हाताना स्वतःला त्रास करून नका घेऊ. एकत्र कुटुंब बनून राहायची मनाची तयारी करून घ्या. आई, आत्या आणि बाबा, आपल्याला घरात एकत्र मिळून कामं करायची. स्वयंपाक करणं, खिडक्या साफ करणं, बागेत पाणी घालणं, कपडे धुणं, वाळत घालणं, बाथरूमची साफसफाई करणं. हा, आता ज्याला जे आवडेल ना ते त्याने करावं. अरे पण ह्या सगळ्या कामासाठी आपल्याकडे बाई आहे. अहो आत्या, ती बिचारी एकटी नाही पुरत, म्हणून तर आपलं घर कायमच अस्वच्छ असतं. आणि आत्या, मी ना आजपासून तेच काम करणार जे मी सांगणार. तुझी ही जबरदस्ती आम्ही खपवून घेणार नाही. आणि ह्या घरातल्या वयस्कर माणसांची तू जर का अशीच वागलीस ना तर पोलिसात तक्रार करू आम्ही. करा करा, मी पण तुमची तक्रार करणार. कारण माझ्याकडे तर तुम्ही केलेल्या छळांची भली मोठी यादी आहे. मग बघूया कोणाची तक्रार भारी पडते. मला वाटतं विषय वाढवण्यापेक्षा आपण आपापली कामं निवडावीत. मी तर जेवण बनवणार आणि तुम्हाला सगळ्यांना हेल्दी आणि यमी भाज्या खाऊ घालणार. बाकी तुम्ही तुमची कामं वाटून घ्या. आत्या, तुम्ही ना बाथरूम साफ करा. कारण मला माहिती आहे की अमेरिकेत तुम्ही हीच कामं करायची आहात. ते एसटीच्या कामाचं विचारून आलो, अजून काय होत नाहीत. इथं जवळच टाकळी नावाचं गाव आहे, तिथं तुला घेऊन जातो. एका मोठ्या बिल्डिंगचं काम सुरू होणार आहे तिथं. तिथं ऑफिसात लय माणसं लागत आहेत. ते काय सुपरवायझर काहीतरी असं मुकादमाचं काम आहे तिथं. तर ते मी साहेबांसंग बोललोय. ते म्हणले की हा चालन.
तिथं घेऊन जातो. जायला 2 तास लागत यात, पण आपल्या गावात एसटीची सोय आहे. हा सकाळी उठून लवकर एसटी पकडायची आणि कामाला जायचं आणि परतीच्या गाडीने परत घरी यायचं. चालत. म्हणजे काय, काम पण होईल आणि संसार पण. होय चालत. पण ते कामाचं पक्क होईल ना? प्रयत्न करू आपण, काम होईल. फक्त तुझी तयारी असली पाहिजे. माय तयारी आहे. म्हणजे किती पण कष्ट करायला लागू देत, मी करायला तयार आहे. हा अरे मूर्ख माणसा, तुला काही अक्कल आहे का? आ सगळ्या चिखलाचे पाय घेऊन घरात आलास? अगं बागेत काम करताना चिखलाचे पाय नाही तर का सोन्याचे पाय घेऊन येऊ का? अरे पण मग पाय बाहेर धुवायचे ना. मी काय दिवसभर लादी पुसत बसू का? एवढ्या चिडायला काय झालं? दिसत नाही का सगळ्यात जास्त मेहनत तर तेच घेत आहेत. मग वा वा. आणि काय हो, परत लादी पुसायला लागली तुम्हाला? तर काय हात झिजणार होते तुमचे? अरे परमेश्वरा, बघतोयस ना कशी बोलते तिथे. वा, आणि तुम्ही अक्कल काढली यांची तेव्हा? बाई 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 बाई, ही तर रेणुकाच्या वरचढच निघाली. 2 शिव्या द्या हा, पण रेणुकाची उपमा द्यायची नाही, नाहीतर माझं तोंड सुटेल. आणि तुम्ही काय उभे आहात? तुमच्यासाठी बोलते ना मी इथे. तुम्ही फक्त इथे मूग गिळून उभे आहात. तो काय बोलणार आहे? हा, तो काय बोलणार आहे? तो घरात सगळ्यात लहान आहे. लहान आहे म्हणून काय झालं? फक्त अपमान करणार आहात का त्यांचा? हे काय, तुमचे चेहरे का पडले तसे? तुमच्या उदास आणि तेज हरवलेल्या चेहऱ्यावर परत आनंद उत्साह आणण्यासाठी ना मी घेऊन आले आहे ही चायनीज डिश आणि सुशी. हे काय विचित्र बनवलंय? आणि हे खायचं कसं? तोंडाने. आई, तुम्हाला ना हा पदार्थ नक्की आवडेल. नाही, पण आम्ही नेहमी खातो तशी भाकरी भाजी भात असं काही असतं ना तर जमलं असतं. बाबा, आता तुम्हाला जे आवडतं मी तेच बनवत राहिले तर समानता कशी येणार? समानतेची तत्व शिकण्याची सुरुवात आपण खाण्यापासून करायला पाहिजे ना. एकदा का आपल्या जिभेने समानता मान्य केली की मग भाषा, पेहराव, संस्कृती आणि स्वभाव पण आपले वाटू लागतात. आणि मग हळूहळू आपले विचार सुद्धा असेच प्रगत होत जातात. मग तुम्हाला समजेल की एखाद्या पदार्थाची चव जशी श्रीमंताच्या जिभेला लागते ना, तशीच गरिबाच्या जिभेला सुद्धा लागते. देवाने पोटाची भूक आणि चवीचं सुख सगळ्यांना सारखंच दिलंय. रावसाहेबाला काय झालं? काय माहित, जाऊन बघते. मुक्ता बाहेर ये. अरे वा, आवाज ऐकला बरं वाटलं. दादा चिडलाय म्हणजे नोटीस हाताला लागलेली दिसतेय. चलो चलो, नाही मूड बदला. हा. दादा, अरे काय झालं सांगशील का? काय झालं? का एवढ्या मोठ्याने हाका मारतं तिला? रावसाहेबा,
समधी जण विचारतात मुक्ताकडे असं काय बघतेस? दादा हे काय झालं का काय इतका ओरडत आलास? ज्या मुलीला मी माझी आदर्श सून मानली तिचे हे प्रताप बघा. या घराचा आणि या प्रॉपर्टीचा हिस्सा मागण्यासाठी तिने वकिलाकडनं ही नोटीस पाठवली आहे मला. मी जे म्हणायचो ना, गरीब भिकारडे शेवटी पैशाच्याच पाठीमाग लागतात. सिद्ध करून दाखवलं असतं. आणि हीच भीती मला वाटत होती आणि म्हणूनच हिला सून म्हणून घरामध्ये आणायला माझा विरोध होता. गरीब भिकारडे किती यांच्यावर प्रेम करा, यांना किती मानाचं स्थान द्या, शेवटी हे पैशाकडेच धावणार. हिने जो काय घरच्यांना जीव लावला होता ना, जे काय माझ्यावरती सासऱ्यावरचं प्रेम उलटू चाललं होतं, हे सगळं नाटक होतं. नाटक. ती ह्या क्षणाची वाट बघत होती. हिस्सा मागायचा होता तिला, हक्क मागायचा होता तिला. वर या नोटिसीमध्ये काय लिहिलं माहितीये? हे घर, ही प्रॉपर्टी रावसाहेबांनी स्वतःच्या मेहनतीने उभी केली आहे. त्याच्या दुसऱ्या कोणाचाही अधिकार असू शकत नाही, फक्त त्यांच्या मुलांचा. म्हणजे कोण? रेणुका आणि सारंग. आणि सारंगची ही बायको, म्हणून हिला हिचा आणि सारंगचा हिस्सा हवा. अगं प्रेमानं मागितलं असतंस ना, तर हसत हसत तुला वाटेल ते दिलं असतं. पण तुला प्रॉपर्टीतला हिस्सा हवा होता. ठीक आहे, वकिलाकडनं नोटीस पाठवलीस नाही. आता आपली भेट कोर्टामध्ये होईल. नाही तुला आणि तुझ्या कुटुंबाला रस्त्यावरती भीक मागायला लावली ना, तर रावसाहेब नगरकर नाव नाही लावणार. माझ्यातला जुना रावसाहेब नगरकर पुन्हा जिवंत केलाय. लक्षात ठेव, तुझी विल्हेवाट लावल्याशिवाय थांबणार नाही. या घरामध्ये राहायची लायकी नाही तुझी. आत्ताच्या आत्ता इथून चालायला लागला. ऐकू आलं नाही काय? चल निघ. दादा बस, दादा म्हणायचा अधिकार गमावलायस तू. चालायला लाग. चल निघा. हो दादा, बस, चांगलंच ओळखलंय मी हिला. इतके महिने आपण घरामध्ये एक साप पाळला होता. साप.
निघ निघ. दादा दादा एक मिनिट. मुक्ता, हे नोटीस वगैरे हे सगळं खरं आहे? तू केलंस का हे सगळं? अरे भाऊ, तिला काय विचारतोयस? अहो तिला बोलू तर द्या. तिचा चेहरा वेगळंच काहीतरी सांगतो. बोलू द्या ना आधी तिला. मुक्ता, मुक्ता अगं बोल, तू पाठवलीस का ही नोटीस? नाही नाही, मुक्ता असं करूच शकत नाही. काहीतरी मोठा घोळ आहे. सांग मुक्ता, या मागचं सत्य काय आहे? अगं हे फक्त तूच सांगू शकतेस. ही नोटीस तू पाठवलीस का? हा? अगं मुक्ता बोल ना. मुक्ता, वय मीच पाठवली. येते मी. थांब. मुक्ता थांब. तू कुठे निघालास? एवढं सगळं घडल्यानंतर सुद्धा हवे का तुला ती बायको म्हणून? अरे जी बाई घराचा सर्वनाश करायला निघाली ती तुला बायको म्हणून हवी आहे? जरा डोळे उघडून परिस्थितीकडे बघ. सत्य काय ते कळेल तुला. आता मला प्लीज अडवू नका. सांगितलं होतं की नाही, या मुलीशी लग्न करू नकोस, करू नकोस. सांगत होतो ना मी तुला, ऐकलं नाहीस तू माझं. बघितलंस ना, प्रेम, आदर, नाती यांना काही पडलेली नसते. यांना हवा असतो फक्त पैसा. आता तिच्यासाठी जर एक पाऊल जर या घराच्या बाहेर टाकलंस ना, तर तंगड तोडून हातात देईन मी. नाही दादा. कोणीही मध्ये यायचं नाही हा आता. बस बस. दादा ऐका. अहो दादा मुक्ता. अहो दादा. दादा ऐका. गरीब भिकारडे शेवटी पैशाच्याच पाठीमागे लागतात. वकिलाकडनं नोटीस पाठवलीस ना, आता आपली भेट कोर्टामध्ये होईल. नाही तुला आणि तुझ्या कुटुंबाला रस्त्यावरती भीक मागायला लावली ना, तर रावसाहेब नगरकर नाव नाही लावणार.
चांगलंच ओळखलंय मीला. इतके महिने आपण घरामध्ये एक साप पाळला होता, साप.